नमस्कार मित्रांनो, आज आपण भारतरत्न मालिकेतील दुसऱ्या पुष्पात डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, एक महान तत्वज्ञ, शिक्षक आणि राष्ट्रपती या भारतरत्नाविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। चला तर मग, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती होते। ते एक महान तत्वज्ञ, उत्कृष्ट शिक्षक, शिक्षण तज्ञ आणि राजकारणी होते। त्यांच्या उल्लेखनीय योगदानासाठी त्यांना 1954 मध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। त्यांचे जीवन संघर्षमय होते, पण त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर भारताच्या विकासात मोलाचे योगदान दिले। त्यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 रोजी तामिळनाडूमधील तिरुत्तनी या छोट्याशा गावी झाला। त्यांचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या गरीब होते आणि त्यांचे वडील अत्यंत साध्या नोकरीत होते। त्यांना शिक्षणासाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला। सुरुवातीच्या काळात त्यांनी शिष्यवृत्तीच्या मदतीने शिक्षण घेतले। ते तत्वज्ञान विषयात विशेष रुची घेत होते आणि पुढे त्याच विषयात त्यांनी पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले। त्यांनी पश्चिमी आणि भारतीय तत्वज्ञानाचा सखोल अभ्यास केला। शिक्षण घेत असताना त्यांनी अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना केला। 1909 या वर्षी त्यांनी मद्रास प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये तत्वज्ञानाचे अध्यापन सुरू केले। त्यांची विचारसरणी अत्यंत प्रभावी होती, त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये अध्यापनासाठी आमंत्रित केले जात असे। 1921 मध्ये ते कलकत्ता विद्यापीठात तत्वज्ञान विभाग प्रमुख म्हणून नियुक्त झाले। त्यांनी भारतीय तत्वज्ञानाची ओळख संपूर्ण जगाला करून दिली। त्यांनी अनेक वेळा ऑक्सफर्ड आणि हार्वर्ड सारख्या जगप्रसिद्ध विद्यापीठांमध्ये व्याख्याने दिली। त्यांनी हिंदू धर्म, वेदांता फिलॉसॉफी व रेनान्सन्स इन इंडिया यासारखी पुस्तके प्रसिद्ध केली आहेत। भारतीय तत्वज्ञान हे फक्त अध्यात्माशी जोडलेले नाही, तर त्यात मानवी जीवनाच्या प्रत्येक अंगाचा विचार आहे हे त्यांनी स्पष्ट केले। त्यांनी शिक्षण हे मानवी जीवनाचा आधारस्तंभ आहे असे मानले। 1962 या वर्षी डॉक्टर राधाकृष्णन यांची भारताचे दुसरे राष्ट्रपती म्हणून निवड झाली। त्यांनी भारतीय संस्कृती आणि परंपरांचे जागतिक पातळीवर प्रतिनिधित्व केले। 1954 मध्ये त्यांना भारतरत्न हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ संपल्यानंतरही त्यांनी सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम सुरू ठेवले। 17 एप्रिल 1975 रोजी त्यांचे निधन झाले। डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे जीवन शिक्षण, ज्ञान आणि तत्वज्ञानासाठी समर्पित होते। शिक्षण तज्ञ, उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपती म्हणून त्यांनी देशाची सेवा केली। त्यांच्या स्मरणार्थ 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो। त्यांचे जीवन आणि विचार आजही प्रत्येक भारतीयांसाठी प्रेरणादायी आहेत। अशा थोर भारतरत्नास कोटी कोटी अभिवादन। जय हिंद, धन्यवाद।